महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळाबाबत महापौर विनायक कोंडेल काय म्हणाले पहा. सभागृहामध्ये तुम्ही गेले 2 सभागृह बघितलात. त्या ठिकाणी ते कुठलेही चांगले विषय आले असताना त्या ठिकाणी स्टंटबाजी करणे, लोकांमध्ये या ठिकाणी माईक वडावडी करणे, परत लोकांमध्ये नगरसेवकांमध्ये दहशत पसरविणे असे या ठिकाणी नगरसेवक वागतात. त्यामुळे आम्ही वारंवार त्यांना या ठिकाणी सूचना दिल्या होत्या की आपले जो ही सोलापूर महानगरपालिकेची जी सभा आहे ती व्यवस्थित चालली पाहिजे. कारण का अनेक सोलापूर जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न या ठिकाणी येतात आणि ते मांडत असताना कुठंतरी सोलापूरच्या विकासासाठी या ठिकाणी चांगलं काम या ठिकाणी आपल्या हातनं घडलं पाहिजे. पण ते तसं न होता कायम या ठिकाणी या ठिकाणी गोंधळ घालत असताना कुठलाही विषय दिशाभूल करणे, माईक वडावडी करणे या हिशोबाने ते करत असताना आम्ही त्यांचं या ठिकाणी निलंबन केलेलं. आपण वारंवार सांगता की करवाढ होणार नाही, दरवाढ होणार नाही, परंतु त्याच विषयी आता काही वेळापूर्वी आंदोलन झालं. पालकमंत्र्यांनी सुद्धा तेच सांगितलं की कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ होणार नाही. 2 दिवसापूर्वी सुद्धा आपण तेच बोलले. पण आजच्या सभागृहामध्ये झालेल्या गोंधळानंतर आणखी पुन्हा एकदा सोलापूरकरांसाठी काय सांगा. हे बघा, जे पालकमंत्री आता आमचे आज सकाळी तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले आहेत की आज आपल्या सोलापूर शहराचा जी गरज आहे, पाणी पुरवठ्याची जी गरज आहे, 2060 पर्यंत या ठिकाणी आपण हा 1,500 कोटीचा सोलापूर शहरामध्ये प्रकल्प आपण राबवत असताना पालकमंत्री यांनी सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी सगळे पैसे जे काय आहे ते आपल्याला शासनाकडून या ठिकाणी मिळणार आहेत. आणि ह्या मिळत असताना ह्याचा जे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपण देत असताना जर कुणाला गैरसमज होत असेल की आपण काय नागरिकांवर या ठिकाणी करवाढ करत आहे का, तर तशी करवाढ दरवाढ कुठलीही राहणार नाही आहे एवढं सांगू इच्छितो. आणि सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून हे प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी आपण राबवणार आहोत. फक्त एक सांगतो की कर प्रणाली चेंज केली म्हणजे दरवाढ वाढलं, करवाढ वाढलं, हे जे विरोधक या ठिकाणी दिशाभूल करत आहेत हे त्यांना मला सांगायचं आहे की आपण कुठली करवाढ दरवाढ केलेली नाही आहे. आपण फक्त कर प्रणालीला या ठिकाणी चेंजला मान्यता दिलेली आहे एवढं सांगू इच्छितो. विरोधकांचा आरोप आहे, त्याच्याबद्दल काय सांगतो. हे आरोप कुणाचे आहेत? विरोधकांचे आहेत. विरोधक हे काय ना काय स्टंटबाजी करणार, काय दिशाभूल सांगत असेल. तुम्ही आमच्या सदस्यांना, कुठल्याही सदस्यांना विचारा की आम्ही कोणाला बोलू देत नाही. ते सगळे सदस्य आमचे सांगू देते, आम्ही मान्य करू. सत्य नाही. जागतिक बँकेने जी अट दिली ते मान्य झाल्यावरच आपल्याला निधी मंजूर होणार आहे. काय जागतिक बँकेने जी अट जागतिक बँकेने जी अट लागू केली ना ते आपल्याला मॅन्डेटरी तसं नाही आहे विषय. त्यात आम्हाला कर प्रणाली आम्ही चेंज केलेली आहे, पण ह्याच्यात वाढ करणे म्हणून त्यांनी काय आम्हाला सुचवलेलं नाही. आज आता मगाशी आयुक्त साहेबांनी पण तुम्हाला तेच सांगितले. त्यामुळे काय विषय नाही दुसरा.